उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी इथं अजित पवारांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। अजून 2 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। नुकसान मोठं असून पंचनामाला वेळ लागेल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। ज्याच्यावर प्रेम होतं तिच्यावर मला दुःख मला समजतंय। तुझी ही भावजाई आहे का? इथं जरा आम्हाला पंचनामे करण्याच्या करता थोडंसं वापसा आला पाहिजे। चिखलात जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार नाही, तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण बाबा कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू। आमचा काल निर्णय झालेला आहे की तातडीनं पंचनामे करायचे। तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं करायचे, म्हणायचं अजून कोणी येतच नाही। आधी पहिल्यांदा आता जसं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा दादा हे तलाव फुटेल, त्या तलावाला जरा धोका निर्माण झालेला आहे, तो पहिल्यांदा दुरुस्त करा। अशा गोष्टी आपण पहिल्या करण्याचा प्रयत्न करू। जिथं कुठं अजून एखादं JCB पोकलँड लावून पाणी काढून द्यायचंय त्याला आपण प्राधान्य देऊ, आणि मग ते तुमच्या ग्रामपंचायतीचं झालंय त्याचा पंचनामा करू। त्याला कशातनं नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ, त्याची नका काळजी करू। जेवढे काही जनावरं 14-15 तारखेपर्यंत वाहून गेलेली होती त्याचे सगळे पैसे दिलेले आहेत। काही बकऱ्या आता वाहून गेलेल्या आहेत किंवा इतर जे वाहून गेलेले ह्या 2 दिवसात जे घडलेले आहे त्याचे माहिती घेऊन ताबडतोब पैसे देण्याच्या सूचना ह्या जिल्हाधिकारी, त्याच्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर, प्रांत, मामलेदार हे सगळ्यांना दिले।